राज्य सरकारच्या माध्यमातून आता रेशनऐवजी पैसे मिळणार, तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. याबद्दल आपण सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत. इथे कोण पात्र असणार आहे, कधी पैसे जमा होणार आहे, त्यानंतर जे काही शासन निर्णय आला आहे त्याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता आहार व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी प्रतिकृत करण्याबाबत हा नवीन महाराष्ट्र शासन अंतर्गत हा GR आला आहे. तर शासन निर्णय हा 25 जुलै 2025 रोजी आलेला हा नवीन GR आहे. तर प्रस्तावना काय आहे, त्याच्यानंतर शासन निर्णय काय आहे, ही संपूर्ण माहिती आपण पाहून घेऊया. प्रस्तावना आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयात मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 इतकी रोख रक्कम थेट हस्तांतरण करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजी शासन परिपत्रकाने लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभामध्ये वाढ करण्यात आली असून माहे एप्रिल 2024 पासून प्रति महिना प्रति लाभार्थी 170 अशी सुधारणा करण्यात आलेली आहे. तर ही अशी माहिती आहे व या आधी सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता, पण बरेच जे लाभार्थी होते त्यांना विश्वास नव्हता, परंतु आता GR आला आहे त्यामुळे नक्कीच इथे महाराष्ट्र शासन अंतर्गत ही माहिती आहे. इथे माहिती अजून पुढे काय आहे पाहून घेऊया. उपरोक्त संदर्भ क्रमांक 3च्या शासन निर्णय सन 2025-26 मध्ये सदर योजनेकरिता निधीची तरतूद अनिवार्य लेखाशीर्ष ऐवजी कार्यक्रमांतर्गत लेखाशीर्षामध्ये करण्यात आलेली आहे. वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 4च्या पत्रान्वये योजनेचे निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी आहार व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी प्रतिकृत करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेकरिता आहार व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी प्राधिकृत करण्याबाबत शासनाने विचाराधीन आहे. तर केशरी ज्यांचं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी हे लाभ असणार आहे. अजून छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना हे अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करणे या योजनेचे निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी लेखा अधिकारी, नगरी पुरवठा वित्तीय सल्लागार, उपसचिव कार्यालय मुंबई यांना आहार व संवितरण अधिकारी म्हणून वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न, नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय मुंबई यांनी नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आला आहे. विभाग बघू शकता छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभाग तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL म्हणजेच केशरी शिधापत्रिकाधारक जे शेतकरी आहे त्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम दिले जाणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे, महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आता 150 रुपयांऐवजी 170 रुपये अशी सुधारणा करण्यात सुद्धा आलेली आहे. तर ही माहिती नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. GRची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन किंवा जी फर्स्ट कमेंट आहे ते सुद्धा पिन करून ठेवलेली आहे. धन्यवाद.